Hello guys, this is Varsha. Welcome to Speak Up Classroom. Today we are going to see about word families. Word family म्हणजे काय? तर एखादा शब्द असेल तर तो नाऊन म्हणून कसा वापरला जातो, तो वर्ब म्हणून कसा वापरला जातो, त्याचं ॲडजेक्टिव्ह फॉर्म आणि ॲडवर्ब फॉर्म याचा वापर कसा केला जातो वाक्यामध्ये, याला आपण वर्ड फॅमिली म्हणतात. म्हणजे त्या शब्दाचा नाऊन फॉर्म, वर्ब फॉर्म, ॲडवर्ब फॉर्म आणि ॲडजेक्टिव्ह फॉर्म या सगळ्याला मिळून वर्ड फॅमिली असं म्हटलं जातं. तर फॉर एक्झाम्पल समजा इम्प्रूव्हमेंट हे नाऊन आहे. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा, हे नाऊन आहे. तर त्याचा वर्ब फॉर्म काय होतो? टू इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे. त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म काय होतो? इम्प्रूव्ड किंवा इम्प्रूव्हेबल, सुधारलेला किंवा सुधारू शकेल असा, सुधारण्यासारखा. फॉर एक्झाम्पल, हर इंग्लिश हॅज इम्प्रूव्ड अ लॉट. देअर्स विजिबल इम्प्रूव्हमेंट. म्हणजे या वाक्यामध्ये वर्ब आणि नाऊन या दोन्हीचा वापर झालेला आहे. तिची इंग्लिश भाषा खूप सुधारलेली आहे आणि दिसेल असं सुधारणा तिच्यामध्ये झालेली आहे. म्हणजे सुधारलेली आहे आणि सुधारणा हे दोन फॉर्म्स जे नाऊन आणि वर्ब फॉर्म्स या वाक्यामध्ये वापरलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. स्ट्रॉंग, मजबूत, बलवान. स्ट्रॉंग हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याचं नाऊन फॉर्म आहे स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, सामर्थ्य किंवा पॉवर. त्याचा वर्ब फॉर्म येतो स्ट्रेंथन म्हणजे मजबूत करणे. आणि त्याचा ॲडवर्ब फॉर्म येतो स्ट्रॉंगली म्हणजे जोरदार किंवा ठोसपणे. फॉर एक्झाम्पल, ही हॅज द स्ट्रेंथ टू स्ट्रेंथन द टीम अँड लीड इट स्ट्रॉंगली. या वाक्यामध्ये स्ट्रेंथ, स्ट्रेंथन आणि स्ट्रॉंगली हे तीन फॉर्म्स, ही तीन रूपं त्या शब्दाची वापरलेली आहेत. म्हणजे त्याच्याकडे स्ट्रेंथ आहे म्हणजे सामर्थ्य आहे. कशाचं सामर्थ्य आहे? की त्या टीमला स्ट्रेंथन मजबूत करण्याचं सामर्थ्य आहे. आणि ते स्ट्रॉंगली लीड करण्याचं म्हणजे ठोसपणे लीड करण्याचं सामर्थ्य आहे. तर स्ट्रॉंगचं नाऊन फॉर्म, त्याच्यानंतर वर्ब फॉर्म आणि ॲडवर्ब फॉर्म या वाक्यामध्ये वापरलेले आहेत. तर असे वेगवेगळे फॉर्म्स म्हणजे हे चारही फॉर्म्स बोलत असताना वाक्यामध्ये कसे वापरले जातात आणि तिथं त्याचा काय अर्थ होतो याचा अभ्यास ही कम्युनिकेशन स्किलमध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो तुम्ही करा, समजून घ्या आणि तुमच्या कम्युनिकेशन स्किलमध्ये त्याचा रोजच्या बोलण्यामध्ये वापर करा. थँक्यू.